कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझी देवी आई तुला मदत का करत नाहीये? का विरोचक राक्षसाचा विजय होतोय? आणि नेत्रा का खऱ्या समोर खोटं जिंकतंय? काकू, हा प्रश्न चुकीचा आहे। इतिहास साक्षी आहे, वाईटावर नेहमी चांगल्याचा विजयच होतो। याची साक्ष देणाऱ्या अनेक कथा आहेत पुराणात। प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला, 5 पांडव जिंकले, 100 कौरव हरले। काकू, आपल्याला ना नेहमी असंच वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण तसं नसतं। प्रत्येक वेळेस देवच परीक्षा घेत नाही, कधी कधी देवांना सुद्धा परीक्षा द्यावी लागते। प्रभू श्रीराम भगवान विष्णूंचा अवतार होते ना, पण त्यांना सुद्धा परीक्षा द्यावीच लागली। वनवास भोगावा लागला, देवी सीतेचं अपहरण झालं, रावण शक्तिशाली होत चालला होता, पण तरीही त्या राक्षसाचा वध प्रभू श्रीरामांच्या हातून झालाच ना। काकू, तुम्ही म्हणताय ना देवी आई आपल्याला मदत का करत नाहीये? हो, देवी आईनेच तर मला जन्म दिलाय, विरोचकाचा वध करण्यासाठी, त्या राक्षसी प्रवृत्तीला समूळ नष्ट करण्यासाठी। काकू बघा ना, कौरवांच्या बाजूने अख्खं जग होतं, पण पांडवांच्या बाजूने स्वतः भगवान श्रीकृष्ण होते। त्यांनी युद्धात कधीच प्रत्यक्ष सहभाग नाही घेतला, कारण ते गृहयुद्ध होतं। एकाच घरात देवही होते आणि दानवही होते, पण केवळ 5 पांडवांनी मिळून 100 कौरवांना हरवलं। आता तुम्हीच सांगा, भगवान श्रीकृष्णांच्या मदतीशिवाय शक्य होतं का? नाही ना। काकू, देव मदत करत नाही असं नाहीये, देव आपल्याला मदतही करतो आणि मार्गही दाखवतो। काकू, मला माहिती आहे सध्या अशी स्थिती आहे की सतत विरोचकच जिंकतोय असं वाटतंय, तोच शक्तिशाली होतोय असं वाटतंय, पण माझ्या देवी आईवर विश्वास ठेवा काकू। आता धीर सोडून देवी आईवर नाराज नाही व्हायचं, धीरोदात्त होऊन लढायचं। माझी देवी आई आपल्याला हेच सांगते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।